धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोधातील दशक 11वा समास 9वा उपदेश या समासाचं वाचन करणार आहोत. समर्थ रामदास स्वामी यांनी या समासात उपदेश कसा द्यावा आणि कसा घ्यावा याविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले आहे. उपदेश हा विवेकपूर्ण, नम्र आणि हितकारक असावा. श्रोत्यांची पात्रता, बुद्धी व अवस्था ओळखूनच उपदेश करावा. केवळ बोलण्यात नव्हे तर स्वतःच्या आचरणातून उपदेश प्रभावी ठरतो. अहंकार, गर्व किंवा दिखावा असलेला उपदेश निष्फळ ठरतो. उपदेश घेणाऱ्यानेही श्रद्धा, शांतता व ग्रहणशील वृत्ती ठेवावी. योग्य वेळी दिलेला थोडक्यात उपदेश आयुष्याला दिशा देतो. या समासातून समर्थ स्वामी सांगतात की उपदेश म्हणजे ज्ञानाची जबाबदारी आणि तो देणारा व घेणारा दोघेही विवेकी असले पाहिजेत. चला तर या समासाचं वाचन आपण करूयात. श्रीराम. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग. कदाचित पडिले व्यंग, तरी प्रत्यवाय घडे श्रीराम. म्हणून कर्म आरंभिले, काही एक सांग घडले. जेथ जेथे अंतर पडिले, तेथे हरिस्मरण करावे श्रीराम. तरी तो हरी आहे कैसा, विचार पहावा ऐसा. संधे पूर्वी जगदीशा, 24 नामे स्मरावे श्रीराम. 24 नामे सहस्र नामी, अनंत नामी तो अनामी. तो कैसा आहे अंतर्यामी, विवेके ओळखावा श्रीराम. ब्राह्मण स्नान संध्या करून आला, मग तो देवार्चनास बैसला. यथा सांगतो पूजिला, प्रतिमा देवो श्रीराम. नाना देवांच्या नाना प्रतिमा, लोक पूजिती धरून प्रेमा. ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा, कैसा आहे श्रीराम. ऐसे ओळखले पाहिजे, ओळखून भजन किजे. जैसा साहेब नमस्कारी जे, ओळखिल्या उपरी श्रीराम. तैसा परमात्मा परमेश्वर, बडा ओळखावा पाहून विचार. तरीच पाविजे पार भ्रमसागराचा श्रीराम. पूजा घेता ती प्रतिमा, अंगा येतो अंतरात्मा. अवतारी तरी निज धामा, येऊन गेले श्रीराम. परी ते निज रूपे असती, ते निज रूप ते जगत ज्योती. सत्वगुण तये समहती, जाणती कळा श्रीराम. तये कळेचे पोटी, देव असती कोट्यान कोटी. या अनुभवाच्या गोष्टी प्रत्यये पहाव्या श्रीराम. देहपुरामध्ये ईश, म्हणून तया नाव पुरुष. जगामध्ये जगदीश, तैसा ओळखावा श्रीराम. जाणीव रूपे जगदांतरे, प्रस्तुत वर्तती शरीरे. अंतकरण विष्णू येणे प्रकारे, ओळखावा श्रीराम. तो विष्णू आहे जगदांतरी, तोच आपुले अंतरी. करता भोगता चतुरी, अंतरात्मा ओळखावा श्रीराम. ऐके देखे हुंगे चाखे, जाणोनी विचारे ओळखे. कित्येक आपुले पारिखे, जाणता हे श्रीराम. एकची जगाचा जिव्हाळा, परी देह लोभाचा अडताळा. देह संबंधी वेगळा, अभिमान धरी श्रीराम. उपजे वाढे मरे मारी, जैस्या उचलती लहरीवरी लहरी. चंचळ सागरी भरोवरी, त्रैलोक्य होत जाते श्रीराम. त्रैलोका वर्तवितो एक, म्हणून त्रैलोक्य नायक. ऐसा प्रत्ययाचा विवेक, पहाना कैसा श्रीराम. ऐसा अंतरात्मा बोलिला, परी तोही तत्वामध्ये आला.
पुढे विचार पाहिजे केला महावाक्याचा श्रीराम. आधी देखिला देहधारी मग पहावे जगदांतरी. तयाचे निया उपरी परब्रह्म पावे श्रीराम. परब्रह्माचा विचार होता निवडे सारा सार. चंचल जाईल हा निर्धार चुकेना की श्रीराम. उत्पत्ती स्थिती संहार गान त्याहून वेगळा निरंजन. येथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे श्रीराम. अष्टदेह थान मान जाणोनी आलिया निरशन. पुढे उरे निरंजन विमळ ब्रह्म श्रीराम. विचारेची अनन्य झाला पाहणारा विन प्रत्यय आला. तोही वृत्ती निवृत्तीला बरे पहा श्रीराम. येथे राहिला वाच्यांश पाहोनी सांडिला लक्षांश. लक्षांशा सरिसा वृत्तिलेश तोही गेला श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उपदेश नाम समास 9वा समाप्त. कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.